आज ना आपण हिरव्या वांग्यांचं भरीत बनवूया. भरीत आणि भाकरी एकदम मस्त नाही का. मग त्यासाठी काय करायचं, हिरवे वांगे घेतले. आता काळ्या वांग्यांचं मस्त लागतं, पण आता हिरवे होते तर हिरव्याच वांग्यांचं केलं. मस्त तेल लावून घ्यायचे त्यांना. तेल लावून घेतल्यानंतर थोडेसे कट मारायचे आणि अशा जाळीवर ते भाजून घ्यायचे. डायरेक्ट गॅसवर भाजले की गॅस पण खराब होतोय आणि उगाच काम पण वाढतंय. त्याच्यापेक्षा असे भाजून घ्यायचे. पूर्ण भाजून झाल्यानंतर आहे ना, ते ताटामध्ये खाली उतरवून घ्यायचे. उतरवून झाल्यानंतर त्याचं वरची जी साल आहे, जी आपण मस्त भाजून घेतलेली आहे, ती पूर्ण काढून टाकायची. सगळी काढल्यानंतर ना, आता त्याला काय काय सगळंच तर सामान लागतं. कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सगळंच टाकतो ना आपण. हे असं पूर्ण मॅश करून झाल्यानंतर आहे ना, गॅसवर कढाई ठेवायची. सगळं झाल्यानंतर ना, गॅसवर कढाई ठेवायची आणि कढाईमध्ये लसूण आणि मिरच्या असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण त्याचा ठेचा करून मग त्याच्यात टाकायचा, छान लागतो. आणि मग त्याच कढाईमध्ये तेलामध्ये थोडंसं जिरं, कांदा आणि टोमॅटो. आता टोमॅटो टाकत नाही खूप जण, आपण खानदेश कडचे तर टाकतच नाही, पण तरी एकदा ट्राय करा टाकून तर पहा. आणि मग टमाटर टाकल्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये जो ठेचा बनवला ना आपण हिरवी मिरची आणि लसणाचा, तो टाकायचा, परतवून घ्यायचा आणि जे वांगे कुस्करून ठेवलेत आपण ते टाकायचे. आता याच्यामध्ये ना थोडासा वेगळापणा काय आहे माहिती आहे का, याच्यामध्ये फक्त थोडा फक्त थोडासा असा जाडा भरडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. टाकून तर पहा. टाकत नाही पण एकदा टाकून तर याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा, जाडा भरडा, एकदम बारीक नाही, थोडासा असं जाडसर, म्हणजे खाताना थोडंसं लागलं पाहिजे शेंगदाण्याचं कूट. खूप पण नाही जाड आणि खूप पण बारीक नाही. आणि मग व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. हे असं सगळं टाकलं ना की भरीत खूप भारी लागतं. एकदा ट्राय करा.